नमस्कार मित्रांनो, आज आपण एका सुपर इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण खरंच काय आहे? न्यूटन म्हणाले हा एक फोर्स आहे, पण आइन्स्टाईन आणि आधुनिक शास्त्रज्ञांनी याला एक नवीन ट्विस्ट दिलाय. आज आपण जाणून घेणार आहोत गुरुत्वाकर्षणाच्या नवीन सिद्धांताबद्दल. चला तर सुरू करूया. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? तर आपण आसपास पाहतो, आपण कोणतीही वस्तू आकाशात फेकल्यानंतर ती खाली येते. त्याला जबाबदार असतं गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण म्हणजेच काय? न्यूटनच्या काळात असं समजलं जायचं की गुरुत्वाकर्षण ही एक शक्ती आहे जी दोन वस्तूंना एकमेकांकडे खेचते. म्हणजे सफरचंद का झाडावरून खाली पडतं? कारण पृथ्वी त्याला खेचत असते. पण आइन्स्टाईन म्हणाले थांबा, असं नाहीये. त्यांच्या जनरल रिलेटिव्हिटी थिअरीनुसार गुरुत्वाकर्षण ही शक्ती नाही, तर अवकाश आणि वेळ यांचा वक्र आहे. म्हणजेच जसं तुम्ही बेडशीटवर भारी चेंडू ठेवता आणि ती खाली वाकते, तसंच सूर्यचंद्र ग्रह अवकाशाला वाकवतात आणि त्यामुळे वस्तू त्यांच्या दिशेने सरकतात. पण आता शास्त्रज्ञांना असं वाटतंय की गुरुत्वाकर्षणाचं रहस्य अजून पूर्णपणे उलगडलेलं नाही. काही नवीन सिद्धांत काय सांगतात, चला पाहूया आपण. पहिलं म्हणजे काय? क्वांटम ग्रॅव्हिटी. यात असं म्हणतात की गुरुत्वाकर्षण हा एक कण आहे, ज्या कणाला ग्रॅव्हिटॉन असं म्हणतात. हे खूप छोटा कण असतो आणि क्वांटम मेकॅनिक्सच्या नियमानुसार हा कण काम करत असतो. दुसरं म्हणजे लूप क्वांटम ग्रॅव्हिटी. यात असं म्हणतात की अवकाश हा जणू छोट्या छोट्या जाळ्यांनी किंवा वर्म होल्सनी बनलेला आहे आणि त्यातूनच गुरुत्वाकर्षण तयार होत असतं. आणखी एक इंटरेस्टिंग सिद्धांत तो आहे इंटरपीक ग्रॅव्हिटी. यामध्ये म्हणतात की गुरुत्वाकर्षण हे मूळ शक्ती नाही, तर अवकाशातील माहितींच्या गोंधळातून तयार झालेलं, जसं पाण्यात लाटा तयार होतात, आहे शेवटचा मॉडिफाईड ग्रॅव्हिटी. जिथे काही शास्त्रज्ञ म्हणतात की आकाशगंगांच्या बाहेरील भागामध्ये गुरुत्वाकर्षण वेगळ्या पद्धतीने काम करत असतं आणि त्यामुळं डार्क मॅटरची गरज पडत नाही. मग हे सिद्धांत महत्वाचे आहेत, कारण गुरुत्वाकर्षण समजून घेतल्याने आपल्याला विश्वाचं रहस्य उलगडायला मदत होते. ब्लॅक होल, बिग बँग आणि विश्वाचा विस्तार हे सगळं गुरुत्वाकर्षणाशी जोडलेलं गेलं आहे. जर आपण नवीन सिद्धांत शोधले तर कदाचित आपल्याला क्वांटम मेकॅनिक्स आणि गुरुत्वाकर्षण यांचा मेळ घालता येईल आणि मग आपण कदाचित टाइम ट्रॅव्हल सारख्या गोष्टींचाही विचार करू शकू. थोडक्यात गुरुत्वाकर्षणाचं रहस्य उलगडणं म्हणजे विश्वाच्या गोष्टी समजून घेण्याची गुरुकिल्ली. तर मित्रांनो, गुरुत्वाकर्षणाच्या या नवीन सिद्धांताबद्दल तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.